हरि ओम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम श्री गुरु गुरुदेव गुरु जय जय दत्तात्रेय गुरु। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती आणि पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद अत्यंत लोभी ब्राह्मणाला बोलावून व्यापार उदीम करणारा असा तो असावा। भगवान नरसिंह सरस्वतींनी त्या आज्ञजीवाच्या अंगावरची विभूती धुवून टाकली, त्याला स्नान घातलं आणि त्याला पूर्वदशा प्राप्त झाली। त्याचबरोबर भगवंताचं विलक्षण अशा प्रकारचं जे माया आवरण असतं त्या माया आवरणाच्या यथार्थ प्रादुर्भावानं तो आपल्या मूळ अवस्थेप्रत गेल्याचं आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिलेलं आहे। ही सगळी कथा जेव्हा घडली तेव्हा या कथानकाच्या अंती तिथं असलेल्या लोकांच्या मनामध्येही हा प्रश्न निर्माण झाला असेल। विशेष करून त्रिविक्रम भारतींसारखा अत्यंत ज्ञानी मनुष्य नुसता ज्ञानी नुसता अभ्यासू असं म्हणत नाही, तर सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेला प्राप्त झालेला आणि त्यांच्या आशीर्वादानं संपन्न असलेला असा ग्रस्त त्या ठिकाणी होता। त्याच्या मुखातनं जणू काही सद्गुरूंनी सगळ्यांच्या अंतःकरणात ज्या शंका होत्या त्या शंकापैकी एक विलक्षण अशी शंका त्रिविक्रमाच्या मुखातून प्रगट केलेली आपणाला 28व्या अध्यायाच्या अंती आढळते। ती शंका जर कोणती असेल तर त्यांनी सद्गुरूंना असं विचारलं की या जीवाला जो भस्म प्रभावानं आपण त्याचं उत्कीलन केलेलं होतं ते भस्म धुतल्याबरोबर तो आपल्या पूर्वदशेप्रत कसा गेला। थोडासा इथं योगशास्त्राचा विषय होतो आणि स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह अशा प्रकारचे विचार ही अंतःकरणामध्ये निर्माण होतात आणि त्यांच्या कार्याविषयी सुद्धा जे साधक असतील त्यांच्या मनामध्ये असे विचार निर्माण होणं स्वाभाविक आहे। त्रिविक्रम भारतीनं जो प्रश्न केला तो प्रश्न अनेकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला असला पाहिजे।
आणि शाश्वत अशा प्रकारचं साक्षात ब्रह्मतत्व सद्गुरू असल्या कारणानं आणि त्यांना अनाकलनीय अशी कोणतीच गोष्ट नसल्या कारणानं, त्याचबरोबर ते परम ऐश्वर्यशाली गुणांचं निदान असल्या कारणानं, योगाचं अधिष्ठान असल्या कारणानं आणि त्याचबरोबर ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये अग्र असल्या कारणानं त्यांना अज्ञात अशी गोष्ट कोणती नाहीच. लोककल्याण किंवा लोकांना ऐश्वर्य प्रदान करणं, जीवाला त्याचा कर्मक्षय कसा होईल हे शिकवणं हे त्यांचं कार्यच आहे. त्या कार्याला अनुसरून जेव्हा त्रिविक्रम भारतीनं प्रश्न निर्माण केलेला आहे, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर केवळ त्रिविक्रमाला कळावं यासाठी नव्हे, तर संपूर्ण जगताला विशेष प्रबोधन व्हावं या दृष्टीने सद्गुरूंनी ते उत्तर दिलेलं आहे. आता हे उत्तर देताना त्रिविक्रमाने जे सद्गुरूंना विशेषण लावलं, त्या विशेषणावर आपण विचार थोडासा करायचा आहे. तो विचार असा की महाराजांना तो म्हणतो की आपण देवगुरु शिरोमणी आहात. हे विशेषण आहे. देवगुरु शिरोमणी हे सद्गुरूंना त्रिविक्रम भारतींनी अत्यंत आदरानं या शब्दाचा वापर करून आणि प्रार्थनामय अशा मानसिक स्थितीतून त्यांनी सद्गुरूंना आवाहित केलेलं आहे. आणि त्यानं सांगितलं की आपण आता महात्म्याचा हस्तसंगम झाल्यावर जी विभूती कार्यरत होते किंवा विभूतीचा जो महिमा आहे तो आम्हाला कथन करावा. विभूतीचा महिमा कथन करावा हे त्रिविक्रम भारतीसारखा एक अत्यंत श्रेष्ठ अधिकारी पुरुष विचारतो. याच्यामध्ये सुद्धा आपणाला सांगतो, परमात्म्याचं अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म स्तरावर सुद्धा किती सुंदर अशा प्रकारचं नियोजन असतं हे आपल्या लक्षात या प्रश्नावरून आल्याशिवाय राहणार नाही. खरं पाहिलं तर त्रिविक्रमाला सहज रीतीनं शक्य होतं. विभूती महिमा जो आहे तो त्याला ज्ञात असणं हे स्वाभाविक होतं. पण तरी सुद्धा त्या विभूतीचे जे विशेष आयाम आहेत आणि बहुआयामी अशा प्रकारचं तिचं जे कार्य आहे, भस्माचं जे कार्य आहे, त्या संदर्भात त्यांनी सद्गुरूंना प्रश्न विचारला. खरं पाहिलं तर विभूतीच्या विषयी जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार ऐकतो तेव्हा काही लोक त्याला विभूत असं म्हणतात, काही लोक विभूती असं म्हणतात, काही लोक भस्म असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उच्चार करत असतात आणि त्याचा वापरही होत असतो. विशेष करून प्राचीन भारतीय संस्कृतीच्या विकसनाच्या कार्यामध्ये यज्ञ संस्कृती जेव्हा कार्यरत होती तेव्हा यज्ञातलं भस्म हे परमपवित्र मानत असत आणि ते देहावर धारण करत असत. आपण असा घ्यायला काही हरकत नाही की सर्व भूतांच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं किंवा विशेषत्वानं कार्यरत असलेली जी राख आहे त्याला विभूती म्हणायला काही हरकत नाही. आणि सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे अवस्थादर्शक किंवा स्थितीदर्शक अशा प्रकारे या शब्दावर जर विचार केला तर आपणाला निश्चित असं आढळून येईल की कर्मजन्य संस्कार आयुष्यामध्ये कार्यरत असताना आणि या कर्मदेहामध्ये त्या विश्वचैतन्याचं वास्तव्य असताना तो कार्यरत होत असताना सुद्धा त्याची अंतिम स्थिती आहे ना, त्या स्थितीचं द्योतक म्हणून भस्माचा विचार करायला काही हरकत नाही. काहीही झालं तरी शेवटी सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या याच अवस्थेला येत असतात आणि अवस्थेचं भान जे आहे ते ठेवण्यासाठी म्हणून आपल्या सांस्कृतिक उन्नयनाचा जो काल आहे त्या कालखंडामध्ये भस्माचा विचार निश्चितपणे केलेला असावा असंही म्हणायला हरकत नाही. तेव्हा विभूती किंवा भस्म याचं नेमकं कार्य कोणतं असेल तर जीवाला केवळ देहभावात न ठेवता त्याला स्वरूपाची जाणीव देणार ते सुरक्षा, जसं व्यवहारामध्ये सुद्धा सुरक्षा रक्षक असतात. मनुष्याला सुरक्षा लागल्यावर काय असतात, शिपाई कार्य करतात. तसं भगवंताची जी एक विशेष देणगी आहे किंवा त्याची आठवण राहावी यासाठी म्हणून माध्यम म्हणून जी गोष्ट घेतली जाते ती भस्म या रूपानं अंगीकृत केल्याचं आपण त्याच्यावर नीट विचार केला असता आपणाला आढळून येतं. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांना त्रिविक्रमाने हा प्रश्न केला आणि गुरुचरित्रामध्ये काय आहे, पुष्कळशा कथा किंबहुना विविध अशा प्रकारच्या कथांचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळतं आणि कथांच्या माध्यमातून काही प्रबोधन केलं जातं. तेव्हा 28वा अध्याय जेव्हा संपला आणि त्या अज्ञजीवाचा जेव्हा सद्गुरुनाथ महाराजांनी उद्धार केला, त्याला पुन्हा त्याच्या अवस्थेत पाठवलं. आपण म्हणतो की त्याच्या अवस्थेत पाठवलं म्हणजे त्याचा उद्धार केला असं कसं म्हणता येईल. पण एक लक्षात घ्या आपण की एका विलक्षण सुंदर विश्वव्यापी अशा प्रकारच्या तेजोमंडलामध्ये त्याचा प्रवेश त्यांनी सद्गुरूंनी घडवून आणलेला होता आणि तो संस्कार त्याच्या सूक्ष्म देहावर निश्चितपणे झाला असला पाहिजे. आणि अवस्थात्रयाच्या पलीकडे जाऊन पुन्हा अवस्थात्रयामध्ये त्याला नियोजित करत असताना सद्गुरूंचा आशीर्वाद त्याला लाभला नाही असं म्हणता येत नाही. तेव्हा त्रिविक्रम भारतीचा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं 29वा अध्याय सुरू झालेला आहे. त्या अध्यायाची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पूर्वी वामदेव नावाचे एक महायोगी होते. योगी होते, ब्राह्मी स्थितीमध्ये होते आणि साक्षात परब्रह्म शिवावतार होते. शिवावतार वामदेव होते याविषयीचे काही उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात. शिवकवचामध्येही त्याचा उल्लेख आहे. तेव्हा वामदेव हे शिवभक्त, जो भगवंताचा विशेष भक्त असतो त्याच्यामध्ये त्याचं आराध्य दैवत जे असतं ते अत्यंत पूर्णावस्थेमध्ये त्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट होत असतं आणि ते दैवत त्या शरीर माध्यमातून कार्यरत होतं अशा अनेक उल्लेख आपणाला आढळतात. तेव्हा हे वामदेव नावाचे एक महायोगी आहे. महायोगी अशासाठी की योग प्रक्रिया आचरताना आपल्या उद्दिष्टापासून यत्किंचित ती ढळत नाही आणि आपली जी योग प्रक्रिया आहे त्याच्याशी 24 तास ज्याचं सामरस्य असतं त्याला महायोगी म्हणायला काही हरकत नाही. एकनाथांच्या बाबतीत अशी एक कथा सांगितली जाते की एकनाथ महाराजांच्या पत्नीनं एक देवीचं व्रत केलेलं होतं आणि देवीचं व्रत केल्यावर त्या व्रताचा शेवटचा दिवस असताना नदीला पूर आल्यामुळं स्त्रियांना काही देवळात जाता येईना. अशी अवस्था झाल्यावर यांची म्हणजे एकनाथांच्या पत्नीची मानसिक स्थिती अत्यंत व्यस्त झाली. मी जो विषय आपल्यासमोर मांडतो आहे त्या विषयाचं उद्दिष्ट म्हणजे परमेश्वराचा भक्त जो आहे तो त्याच्याशी एकरूप जर झाला असेल तर कशा घटना घडतात
याचं एक उदाहरण आहे. तेव्हा एकनाथांची पत्नी थोडीशी व्यग्र झाली, तिला अस्वस्थ वाटायला लागलं. म्हणजे आता व्रताची पूर्ती नदी तर गोदावरी तर दुथडी भरून वाहते आहे आणि अशा अवस्थेमध्ये हे एक प्रकारचं विघ्नच आलेलं आहे. आमच्या या म्हणजे व्रताचा शेवट करायचा, देवीला नैवेद्य अर्पण करायचा आणि यथोपचार अशा प्रकारे देवीची पूजा करायची, आणि ते काही आज घडेल असं वाटत नाही. तेव्हा एकनाथ महाराजांनी पत्नीकडे पाहिलं, तिला विचारलं, असं का तू व्यग्र का दिसतेस, कारण काय, अस्वस्थतेचं कारण काय आहे? तेव्हा ती म्हणली, असा व्रताचा शेवटचा दिवस आहे, देवीचं दर्शन काही घेता येत नाही, मनाला वाईट वाटतं, हे विघ्न आहे. तेव्हा एकनाथांनी नदीला एक निरोप दिला आपल्या बायकोच्या मार्फत. त्यांनी असं सांगितलं की गोदावरीला जाऊन सांग की माझा नवरा जर ब्रह्मचारी असेल तर तुझं पाणी उतरेल. आपण पहा, एकनाथांना मुलं बाळ होती, संसारी होते, तरी सुद्धा गोदावरीला निरोप दिला, ब्रह्मचारी जर नवरा असेल तर पाणी उतरेल. आणि ती गेली नदीच्या, या स्त्रिया गेल्या नदीच्या काठाला आणि पाहतात तो हळूहळू पाणी कमी आलेलं होतं, त्यांना पलीकडं जाता येणं शक्य झालं. बाकी बाजूनं पाणी वाहत होतं मोठ्यानं, पण त्या जाऊ शकल्या तिकडं. सगळं व्रत यथानिष्ठेनं आणि अत्यंत प्रेमभावातून पार पडल्यानंतर पत्नी घरी आली आणि एकनाथ महाराजांना म्हणाली, असं कसं काय झालं? म्हणजे आपल्याला तर आपला संसार आहे, मुलं आहेत आणि तुम्ही नदीला निरोप पाठवला. तेव्हा एकनाथ महाराजांनी स्मित हास्य केलं. संतांचं हास्य जे आहे, स्मित हास्य हा प्रयोग सुद्धा संतांच्या हास्यावरून निर्माण झाला. हास्य सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं. स्मित हास्य केलं कारण का? विवेकी, ज्ञानी आणि तपस्वी या तिन्ही भूमिका एकनाथ महाराज एकाच वेळा बजावत होते. त्यांनी पत्नीला सांगितलं, याचं उत्तर मी तुला देईन. आणि काही दिवसांनी काय झालं, यथाकाल उत्तर देईन म्हणले. त्यावेळेला त्यांनी लगेच उत्तर दिलं नाही, संभाषण केलं नाही. आणि एक दिवस जे बाहेरनं आले ते हातामध्ये शस्त्र घेऊन आले आणि प्रचंड आरडाओरडा करायला सुरुवात केली. घरात सगळ्यांच्यावर रागवले. येईल त्या प्रत्येक मनुष्यावर रागवायचं. हाताखालचे नोकर चाकर, वाड्यातले जे आसपासचे लोक, एकनाथांचा वाडा आपण जरूर बघून या, फार सुंदर आहे. त्या सगळ्यांच्यावर रागवायला सुरुवात केल्यावर बायकोलाही म्हणले, आत्ताच्या आत्ता मला जेवण तयार करून घाल, नाहीतर हे माझ्या हातात शस्त्र आहे बघ म्हणले. पत्नीवरही भयंकर चिडले. तेव्हा पत्नी घाबरली बिचारी. कसं ते जेवण तिनं केलं. म्हणली, नैवेद्य दाखवते. नैवेद्य बिवेद्य काय नाही म्हणले, अजिबात नाही, आधी मला जेवायला वाढ. असं म्हटल्यानंतर तिनं बिचारीनं भीत जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यावर त्यांनी जेवण वगैरे सुरू केल्यावर मग राग शांत आला. सगळ्यांशी पहिल्यासारखं प्रेमानं बोलायला लागलं. तेव्हा अत्यंत भययुक्त अशा प्रकारे त्यांची पत्नी झालेली होती. ती म्हणली, आता तर खरंच शांत आहात का आपण? मग म्हणले, स्वयंपाक कसा झालाय? अतिशय सुंदर स्वयंपाक झाला. कसा तरी केला, पण म्हणली तुम्हाला आवडेल का नाही या दृष्टीनं, पण माझं लक्ष सगळं स्वयंपाकाकडं होतं. अगं म्हणले, तू जे मला विचारलेलं होतंस की नदीचं पाणी उतरलं, मी सांगितलं होतं तुला की जर मी ब्रह्मचारी असेल तर पाणी उतरेल. तेव्हा कोणत्याही अवस्थेत तू बघ, इतका मी चिडलो होतो, सगळा वाडा ढवळून निघाला, तरी सुद्धा तुझ्या हातनं स्वयंपाक उत्तम झाला, कारण स्वयंपाकाकडे लक्ष होतं. तसं आमचं लक्ष जे असतं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताकडेच असतं. त्यामुळं माझं ब्रह्मचर्य काही ढळलेलं नाही. हा योग भाव जो आहे
हा भाव यथार्थतेनं एकनाथ महाराजांनी ज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा प्रगट केला तेव्हा तिला ते रहस्य कळलं. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांना त्रिविक्रमांनी जेव्हा विचारलं की विभूतीचा महिमा काय, तर वामदेव हे योगीच होते. आणि योगी तोच असतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या उपास्याविषयी किंवा आपल्या ध्येयाविषयी कोणत्याही प्रकारची शंका असत नाही. अत्यंत उन्मुक्त अशा अवस्थेमध्ये वामदेव क्रौंचारण्यामध्ये प्रवेश त्यांनी केला. आता भौगोलिक दृष्टीनं जर बघितलं तर आता पुष्कळ आपणाला अशी सवय असते की मेंटल मॅपिंग करतो आपण, क्रौंचारण्य कुठं आहे. मलाही ते माहीत नाही, पण ज्या अर्थी गुरुचरित्रामध्ये त्या अरण्याचा उल्लेख आहे त्या अर्थी तशा प्रकारचं अरण्य असावं असं म्हणायला काही हरकत नाही. कामतानी असं सांगितलं आहे, दंडकारण्याच्या दक्षिणेला कुठंतरी क्रौंचारण्य आहे. तेव्हा त्या ठिकाणी वामदेव गेलेले आहेत. पण त्यांचं जाणं किंवा त्यांचं फिरणं जे आहे ना त्याला उन्मुक्त विहार असं म्हणतात. खऱ्या अर्थानं फिरणं. आपण फिरणं जरी असलं आपलं तरी पुष्कळ वेळा काय होतं, अनेक व्यवधानं आणि मानसिक ओझी आपल्यावर असतात, त्यांच्या अंमलाखाली आपण फिरत असतो. वामदेव मात्र अत्यंत उन्मुक्त अशा अवस्थेमध्ये, आनंद अवस्थेमध्ये विहरत होते, फिरत होते. पहा आपण की एखादा भगवत भक्त जेव्हा आत्मतल्लीन अवस्थेतनं भगवंताची स्तुती करत असतो तेव्हा त्याला सभोवतालचं भानच असत नाही. देहातीत अशा प्रकारची अवस्था तो उपभोगत असतो. आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्या मुखातनं जे शब्द बाहेर पडतात ते शब्दसुद्धा आकाशभेदी असतात, गगनभेद करणारे अशा प्रकारे ते शब्द असतात. कारण ते शब्द जे असतात ते चिदाकाशातून अवतरलेले असतात आणि चिदाकाशातून महदाकाशात प्रवेश करतात आणि सगळीकडं आनंदी आनंद होत असतो. त्या दृष्टीने वामदेव त्या अरण्यामध्ये होते. आता अरण्याची जी संकल्पना आहे ती अरण्याची संकल्पना यथार्थतेनं आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपणाला काही लोक जातील अशा ठिकाणी, पण नेमकेपणानं त्या काळाचा जर विचार केला तर तिथं फारच घनदाट झाडी असली पाहिजे. आणि या झाडीमधनं सुद्धा हा महायोगी जो होता हा अत्यंत उन्मुक्तपणे चालत होता. शिवनाम चालू असावा अंतःकरणामध्ये आणि भगवंताचं जे नाम चालू असतं ना त्या नामाबरोबर काय असतं, नामातनं मिळणारी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा साधकाचं आत्मबल वाढवते, त्याच्यातला भयगंड नाहीसा करते, त्याचं मन संतुलित राखते आणि त्याचबरोबर संकटांची जाणीव किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाचा विचारही साधकाच्या ठिकाणी येत नाही अशी नाममहती अनेक संतांनी सांगितलेली आहे. तेव्हा हे वामदेव क्रौंचारण्यात त्यांनी प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्यानंतर परिस्थिती अशी झालेली आहे की पुष्कळ आपणाला जे डोळ्याला दिसतं तेच आपण सत्य मानायची सवय असते. पण व्यक्त आणि अव्यक्त अशा प्रकारचे अनेक आत्मे विहार करत असतात. त्याच्यावर आत्ता विश्वामध्ये रिसर्च चालू आहे आणि हे आत्मे कार्यरत असतात. त्याविषयी पुष्कळचं वाङ्मयसुद्धा प्रकाशित होतं. तेव्हा त्या क्रौंचारण्यात गेल्यानंतर तिथं एक असाच मानवेतर योनीतला आत्मा होता. मानवेतर योनी अशासाठी म्हणतो की मनुष्याचा देह आणि या लोकांचे देह याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं. त्याचं नामाभिधान जे आहे ते गुरुचरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे
की तो ब्रह्मराक्षस होता आणि ब्रह्मराक्षस योनी जी आहे त्या योनीची प्राप्ती जी आहे ती अपकर्षातून निर्माण झालेला तो देह आहे. त्यामुळं आपणाला सांगतो की पाप योनी तो असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी पापजन्य संस्कार हे विशेष कार्यरत होते. आपण पहा, पापजन्य संस्कार म्हणजे कोणते, तर एकदम क्रोध येणं आणि दुसऱ्यावर प्रहार करायला प्रवृत्त होणं हा पापजन्य संस्कार आहे. दुसरी गोष्ट कोणती, तर आपल्या सुखासाठी इतरांचा बळी घेणं हा पापजन्य संस्कार आहे. तिसरी गोष्ट कोणती, तर विवेक पूर्णतः ढळलेला असणं आणि विघ्न जे असेल त्या विघ्नांना आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा एक पापाचाच भाग आहे. आणखी कोणती गोष्ट, तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये विघ्न निर्माण झाल्यानंतर विकट अशा प्रकारचं हास्य करणं आणि आनंद वाटणं हाही पापाचाच भाग आहे. तेव्हा अशा प्रकारे या ब्रह्मराक्षसाची आणि वामदेवांची थोड्याच अल्पावधीत आता भेट होणार आहे. त्यानंतर काय घडणार आहे ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये ऐकायचं आहे. हरिः ओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल